श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18। श्री गजानन महाराज हरिपाटलांना घेऊन श्री विठ्ठलास भेटावयास पंढरीला गेले। श्री गणेशाय नमः। जय जयाजी चिद्रिलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही माम दीनबंधू, हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आहे मनी ते तू जाणसी चक्रपाणी, तेच कारे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा, भक्त जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी, ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करी पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता दास गणू हा तुझा असे, अकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्तीण असे, हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे इचा तात भुलाबाई जननी असे, बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी, ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे, बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहासी, परी उपयोग नाही झाला, जामात शंड होता भला, तेने जनक जननीला शीक झाला अनावर, बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांझ पाहू राहते, भुली म्हणे शिवरामासी बायजान ठेवा ऐसी, दुसरा नवरा करू नैसी, देणे आहे भाग पहा, शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना, काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर होऊ, बायजाशी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला, नपुसंकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव, ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुंडगावा कारण आपुल्या घराते, बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई, जिच्या थोरल्या धीरासी पाहुनिया बायजासी इच्छा जाहली मानसी, संभोग तिचा करावया, त्याने प्रयत्न केले नाना, वळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे, हाताश ऐसी मुळी न होई, मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन, झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला, ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवाया, परी उपयोग होईना, बायजाचिया न येई मना, ती म्हणे नारायणा कारे दैन्य मांडलेस, बाळपणापासून ध्याईले मी तुझे चरण, त्याचेच काहे मंज लागून फळ दृष्टी पडावे, जयाचा मी हात धरला तो न पुरुष कळून आला, दैवयोग चुकला समजून, संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाई, स्पर्श पुरुषाचा न हो मला, ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापाशी, आपला हेतू कळवण्यासी रात्रीची या समयाला, तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार, सोड हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको, या तियेच्या भाषणा तोन आणि मुळी मना, होता कामाची वासना नीती विलया जात असे, अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो, खोक पडली डोक्यासी, बायजेने धरिले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो, बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही, मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्याची झाला पूर्ण केलेली या कर्माचा, त्याने नाद सोडीला सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येचा आपल्या मुंडगावी, भुलाई म्हणे पतेसी चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे, ते मानिले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी महाराजा ते पुसायासी, आपुल्या त्या कांतेसह, बायजा घातली पायांवर केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला, ते समर्थानी ऐकिले, शिवरामासी हासत बदले, अरे नशिबी नाही लिहिले विद्यात्याने पुत्र हिच्या, जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात, उगीन पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या, हे ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी, परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली मनी, निष्ठा गजाननाच्या चरणी
जडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंड गावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला. शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर. त्यांना ऐसे वाटले साधू चरण इने धरले, तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याणा. पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतांसी. ऐसा विचार मानसी, करून राहिले स्वस्थते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेणे पुकार जगभरी ऐशा रीती जाहली. हे शेगावाच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरणी ज्वान, पुंडलिकासही तारुण्य. यांची वारी विषयभान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नवाळी. भोगण्याही युक्ती केली, वाटते या उभयंत्यांनी. पुंडलिक जरी माळी असता, तरी हा संबंध योग्य होता. बायजाचा धरण्या हाता, काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आली पोटी. म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न जाहला. भुलाई म्हणे बायजासी, तू का कार्टे अहर्निशी. पुंडलिकाच्या घरा जाशी, हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हान राही उपोषित उसाची या फडामध्ये. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कार्टे आमच्या नावाला काळे उगी लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवू ऐसी. लावून द्यावे मोहतरासी, पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्यासी हितगुज करते. एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास, घेऊन या कार्टीस. सांगू अवघे महाराजास, चाळे या बायजीचे. संतांची अवघे कळते, ते संतीचे चाहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही. चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करती, तरी अंतर न द्यावे इजप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीची. शिवाय या बायजीला कोठेही न नवरा भला. ही न आली करायला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी, अशीच गे जन्मवरी. जनाबाई पंढरपुरी, अशीच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंड गावासी आला. पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराजा आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर. पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला. आणवीला मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायला. खामगावा माझारी. बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसी बांधिली. शस्त्रक्रियाही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. या विना दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात. म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथा अंत किमपी आता पाहू नका. ऐसी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोणी सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकेने कांतार दणाणून गेले हो. तो एक दमणी आली तट्ट्यावरी लागलेली. गाडीस होती जुंपिली जोडी खिराऱ्या बैलांची. कंठा माझी घांगरमाळा वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडिता होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयेशी. डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमणीला खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे. डॉक्टरच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठुणी. आपण आलात येठाया. ब्राह्मण बोले त्यावर माझे गजा नामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी.
प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात, मी जातो आता परत, वेळ न मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठवला. परीन पत्ता लागला, गाडीनं दिसली कवणाला, भाऊ मनी घोटाळला, कशाचा ना तर्क झाले. फोडास लाविता अंगारा, तो तात्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा, पू त्या श्रोते फोडांतून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार, पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वदले ऐसे त्यास, माझ्या गाडी बैलास, नुसता न चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदय आले उचंबळून त्या भाऊ कौराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरासाठी धावून खाम गावास आला हो. कौरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी अस्थिपूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निघती झाली पंढरपुरी, त्या चंद्रभागे तिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी, बापू नाव मंडळी दुसरी, सोडोनिया शेगाव नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, तेथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे, आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवा साचा, गुरु महादाजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला साचा, शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावाचे, गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीस येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी, बापूना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते भुवैकुंठ पंढरपूर, गजबजून गेले फार, भरती येता सागर, जेवी जाय उचंबळूनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यांवरी टाळांची ती गर्दी खरी, जय जय राम कृष्ण हरी, भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवणाचा कवणाला, न ये ऐकावयाला, ऐसा आनंदी आनंद चालला, तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालक्या पंढरीस आल्या देखा, भक्तांनी उधळीला बुक्का, आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला सम आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी, वाडा चौफाळ्या शेजारी, दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यांतरी, पथे चालली वारकरी, भजन करीत हरींचे. एकादशीस साचार, हरी पाटला बरोबर, बापूना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला, मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी, तो समजले ऐशापरी, दर्शनासी गेली सारी, आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून हेत. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना, तेथे हा बापूना केवी जाईल दर्शना. शिवाय गरिबी पदरात, बापूना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी, कारे निष्ठुर झालासी, मजला देई दर्शन. तू सावत्या माळ्या कारण, अरणी गेलास धावून, तेवी येई रावळातून, मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस, तैसे नवे येथे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात, तू अनाथांचा असशी नाथ, मग कारे देवा मजप्रत, उपिक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला, शेवटी बापूना हताश झाला. परत बिराडासी आला, अस्तमानाचे समय आला. मुख झाले होते म्लान, अवघ्या दिवसांचे उपोषण, बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या सभोवारी. फिरत होते भिरीभिरी, याचे नाव ध्यास हो. बापूनासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा अभागी पूर्ण, कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना, पंढरीसी आला जाणा. येथे येऊन खेळ नाना, फिरता पहा गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाचा श्रीपती, ऐन वेळेस राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणे बापूनाला, वेदांत आहे अवघा आला, तो कशाशी दर्शनाला, जाईल सांग राऊळात.
त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाचा आला, का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करती, अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपण येतो कसा. ऐसा उपहास तयाचा कित्येकांनी केला साचा, अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठून. तो बापूना बसला उपोषित, दातांसी लावूनी दात. ते होते अवघे पाहत, स्वामी निजल्या जागेहून. गरीबाचे साकडे साधूलाच एक पडे, सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती, बापूना दुःख नको करूस मना, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी, बापू नामाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायांवर. पुन्हा जो पाहीवरी, समर्थ दिसले पहिल्या परी. तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पाहिला, दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले, महाराजांचं तसेच दर्शन आम्हास होऊ द्या, आम्हा आहे असं पुनरूपी श्रींच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन, बापूना सारखे आधी मन तुम्ही करारे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडविन निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच तुमचे घडेल हे. पहा, समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी, बापूनाच्या अंतरी दर्शन ते ठसवले. याचे पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणूनच नाव त्याचे ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावचा एक माळकरी होता साचा, तो वराड प्रांतीचा म्हणून उतरला वाड्यात. येथे आषाढी द्वादशीस मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारिता. प्रेता मागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढीती, गाडी माझी बसवती, चंद्रभागेच्या पार करती कुरडूवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळीच थांबेना. गोळे हाता पायांची येऊ लागले बहुवशी, कोण न जाई त्याच पाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळवले ना कोणाप्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळच्या समयाला, कोणी न येती उपयोगी. लोक सुखाचे सोबती, संकटकाली अभेरती, तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओसरीवर निजलायास घेऊन चला. लोक म्हणते, गुरुराया हा बहुतेक मेला सदया, याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणाते. 50 माणूस बरोबर, आपल्यात एवढा साचार, मरीचा तो झाला जोर, सांप्रतया पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लवलाई चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणाले, अवघ्यास तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देशबंधूला सोडित आहे बरे नव्हे. ऐसे वाटून जवळ गेले, वारकऱ्याला करा धरले, त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे, गुरुराया आता वराड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी. तई म्हणाले, सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिवू नको, तुझे टळले गंडांतर, ऐसे वधून ठेविला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर. ढाळ उलटी बंद झाली, वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संतांनी ज्या धरिले हाती, त्या ते निज मने यमनेई कसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्थ चरणासी, म्हणे दयाळा काढले मशी दाढेतून काळाच्या. ऐसे घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार, आले कुरडू वारी कर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुण वारी आली शेगावा प्रतिसारी, मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन, त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामीची कीर्ती निज देशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया.
सोवळे ओवळे त्याचे अति, तो होता मध्वमती, खट्टू झाला परमचित्ती समर्थांसी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ, त्या वेड्यासी वंदण्याप्रत, हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे येथे मेले, अनाचाराचे राज्य झाले, अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो त्या मठात काळे कुत्रे झाले मृत, पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न, आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा. याला न कोणी उचलिती, गांजा सदैव धुन किती, या वेड्यात ते वंदिताती महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण, मला बुद्धी कोठून, झाली याचे दर्शना घ्याया काही कळेना. त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडून या, येता झाले तया ठाया, जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले तयाप्रत, पूजा करावी यथास्थित, कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला, निज समर्था बोलू लागला, अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐसे बोलता विप्राला समर्थांनी जाब दिला, आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही. परी खंती न करा तिळभर, पाणी आणाया घागर, घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी येते झाले पुण्यराशी, स्पर्श पदाचा करिता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर, म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यतानं जाणिली, ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा, वरद हस्त ठेवा क्षिरा, मी अनंत अपराधी. तूच सोवळा साचार, एक आहेस भूमीवर, करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली, समाराधना त्याने केली, कुशंका मनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या त्या देशाप्रत, समर्थ साक्षात भगवंत, ऐसी प्रचिती आली तय. स्वस्ती दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका लाभो सत्पथ, हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु, हरिहर प्रणमस्तु. इति 18 समाप्त.